जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मार्च 2026 या महिन्यातील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न. आज आपण एकूण 60 प्रश्न या सिरीजमध्ये बघणार आहोत आणि हे 60 प्रश्न आपण जे परीक्षेला प्रश्न येणार आहेत असे प्रश्न आपण आज घेऊन आलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे, तर सरहुल उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर सरहुल उत्सव हा प्रामुख्याने झारखंड या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सरहुल उत्सव म्हणजे काय? तर सरहुल उत्सव म्हणजे एखाद्या झाडाची पूजा करणे किंवा झाडाच्या सालाची पूजा करणे म्हणजेच सरहुल उत्सव आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 2, तिसरा ईशान्य भारत चित्रपट महोत्सव 2026 हा कोठे आयोजित करण्यात आला होता? कितवा? तर तिसरा ईशान्य भारत चित्रपट महोत्सव. तर हा इम्फाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 3, कोणता देश आपला स्वातंत्र्य दिन 26 मार्च रोजी साजरा करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर बांगलादेश. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बांगलादेश हा देश आपला स्वातंत्र्य दिन हा 26 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 4, 2026 ची G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी फ्रान्स या देशामध्ये 2026 ची G7 शिखर परिषद आयोजित केले जाईल. पुढील प्रश्न क्रमांक 5, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 हा कोणाला प्रदान केला जाईल? 60वा ज्ञानपीठ पुरस्कार, तर हा आर वैरामुत्तू यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 6, सिप्री अहवालानुसार किंवा SIPRI या अहवालानुसार जागतिक श्वसास्त्र आयातीमध्ये भारताचा क्रमांक कितवा होता 2021 ते 2025 मध्ये? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी दुसरा. तर दुसरा क्रमांक जागतिक श्वसास्त्र आयातीमध्ये आपल्या भारताचा होता. प्रश्न क्रमांक 7, 2025 साठी हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ममता कालिया. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर ममता कालिया यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न 8, जागतिक आनंद निर्देशांक 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? जागतिक आनंद निर्देशांमध्ये. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 116वा. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर जागतिक आनंद निर्देशांमध्ये भारताचा 116वा क्रमांक आहेत. प्रश्न क्रमांक 9, कालिंजर किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर हा किल्ला कोणत्या राज्यात स्थित आहे? तर कालिंजर किल्ला हा कोणत्या राज्यात स्थित आहे असा प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न क्रमांक 10, स्वतंत्र भारतात समान नागरी संहिता UCC विधेयक लागू करणारे दुसरे राज्य कोणते ठरले आहेत? बघा, UCC विधेयक लागू करणारे पहिले उत्तराखंड हे राज्य लागू झालेले आहेत आणि दुसरे गुजरात या राज्यामध्ये UCC हा जो कोड आहे युनिफॉर्म सर्व्हिस कोड समान नागरी संहिता लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 11, 2025 मध्ये
35व्या सरस्वती सन्मानने कोणत्या लेखकाला सन्मानित केले जाईल? तर सरस्वती सन्मान रामकुमार मुखोपाध्याय यांना, या लेखकाला सरस्वती सन्मान या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 12. नुकत्याच प्रकाशित झालेल्या करुणा द पॉवर ऑफ कॉम्पॅझन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर कैलास सत्यार्थी. ऑप्शन क्रमांक बी हे करुणा द पॉवर ऑफ कम्पॅरिझन या पुस्तकाचे लेखक आहे. आणि लेखक आणि पुस्तक आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हे प्रश्न चांगले करून जा. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 13. नागालँडचे 23वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर नागालँड या राज्याचे 23वे राज्यपाल म्हणून नंद किशोर यादव यांनी शपथ घेतलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 14. 2026 मध्ये 98व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर हा पुरस्कार देण्यात येतो. तर हा पुरस्कार ऑप्शन क्रमांक सी वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. आणि हा चित्रपट हॉलिवूडचा याचा आहे. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15. जनगणना 2027 साठी नवी दिल्लीत अनावरण करण्यात आलेल्या शुभंकराची नावे काय आहेत? बघा, जनगणना 2027 साठी कोण कोण शुभंकर होते? तर ऑप्शन क्रमांक बी प्रगती आणि विकास हे दोन्ही जण शुभंकर होते जनगणना 2027 साठी. प्रगती ही जे आहे हे स्त्री आहेत आणि विकास हे जे आहे हे पुरुष आहेत. एवढी माहिती लक्षात असू. प्रश्न क्रमांक 16. ICC T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार कोणाला मिळाला? तर मॅन ऑफ द मॅच जसप्रीत बुमराह यांना मिळाला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 17. लॅमेटेये 2026 हा भारत आणि इतर कोणत्या देशातील संयुक्त लष्करी सराव आहे? बघा, कोणता सराव? तर लॅमेटेये हा जो काही सराव आहे हा भारत आणि सेशल्स या दोन देशातील लष्करी सराव आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 18. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरण म्हणजे सन्मानाने मानण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्यता दिली आहे? तर कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने हा सन्मानाने मानण्याचा अधिकार दिला आहे? तर अनुच्छेद 21. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर अनुच्छेद 21 मध्ये निष्क्रिय इच्छा मानण्याचा हा अधिकार मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 19. भारताचा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि ईशान्य भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? ऑप्शन क्रमांक सी मयंक चक्रवर्ती. मयंक चक्रवर्ती हा 94वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेला आहे. कोणत्या खेळाडूला पॉली उमरीकर पुरस्कार देण्यात आलाय? तर पॉली उमरीकर पुरस्कार हा शुभनम गिल यांना देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न 21. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये कोणता प्रकल्प सुरू करण्यात आलाय? तर मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान हा जो काही प्रोजेक्ट आहे हा सुरू करण्यात आला आहे आंध्र प्रदेशमध्ये. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 22. पात्र उत्पादक आयातदार योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर पात्र उत्पादक आयातदार ही केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ या संस्थेने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 23. ICC T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज फिन ॲलन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? बघा, ICC T20 मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा फिन ॲलन हा कोणत्या देशाचा आहे? तर न्यूझीलंड या देशाचा आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 24. मुलांमधील अतिवजन आणि लठ्ठपणाच्या
प्रकरणाच्या बाबतीत जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक कितवा लागतो? हत्ती, वजन आणि लठ्ठपणाच्या प्रकरणाबाबतीत भारताचा हा दुसरा क्रमांक लागतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 25. अमेरिकेतील कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेकडून कुष्ठरोग मुक्त घोषित केला जाणारा पहिला देश ठरला? तर अमेरिकेमधील चिली जो हा देश आहे, तर हा देश WHO ने कुष्ठरोग मुक्त घोषित करणारा हा अमेरिकेतील पहिला देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर. प्रश्न 26. एच के दुवा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर एच के दुवा हे पत्रकारिता याच्याशी संबंधित होते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 27. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात राज्यपालांच्या नियुक्तीची तरतूद आढळते? राज्यघटना यावर आधारित हा प्रश्न आहे. तर राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर 155 अनुच्छेद 155 मध्ये राज्यपालाची नियुक्ती दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 28. UN वुमन 2026च्या अहवालानुसार जगभरातील महिलांकडे पुरुषाच्या तुलनेत कायदेशीर अधिकारांची अंदाजे किती टक्केवारी आहे? बघा, कायदेशीर अधिकारांची अंदाजे किती? तर 64% आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 29. टाइम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या वुमन ऑफ द इयर 2026 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे? टाइम मासिक मध्ये वुमन ऑफ द इयर 2026 तर हा देण्यात आला आहे सफीना हुसेन या व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला आहे वुमन ऑफ द इयर 2026 मध्ये. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्र शासनाने भारतातील पहिली AI आधारित कौशल्य जनगणना कोणत्या नावाने सुरू केली आहे? बघा, हा प्रश्न MPSC तलाठी भरतीला येऊ शकतो. तर प्रश्न योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सक्षम कौशल्य जनगणना. तर या नावाने जे काही भारतातील पहिली AI आधारित कौशल्य जनगणना या नावाने सुरू करण्यात आली आहे, सक्षम कौशल्य जनगणना. भारतातील पहिले नदी आधारित दीपस्तंभ कोणत्या नदीवर उभारले जात आहेत? तर भारतातील पहिले आधारित दीपस्तंभ हे ब्रह्मपुत्रा नदी यावर उभारण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. प्रश्न 32. आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? हा प्रश्न प्रत्येक वर्षी हा PYQ प्रश्न आहे. तर असे प्रश्न आपल्याला विचारण्यात येते. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी हा 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मुकेश अंबानी. ऑप्शन क्रमांक सी तर हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत. 34. चापचार कूच हा भारतातील कोणत्या राज्याचा एक प्रमुख सांस्कृतिक उत्सव आहे? तर चापचार कूच तर हा मिझोरम या राज्यातील एक सांस्कृतिक उत्सव आहे. ऑप्शन सी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 35. भारतातील कापडाची सर्वाधिक निर्यात करणारे राज्य कोणते बनले? कापडाची सर्वाधिक निर्यात करणारे राज्य तामिळनाडू हे बनलेले आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 36. ग्लोबल टेररिझम इंडेक्स GTI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर ग्लोबल टेररिझम इंडेक्स मध्ये भारताचा 13वा क्रमांक आहे. ऑप्शन बी. प्रश्न 37. गणिताचे नोबेल पारितोषिक म्हणून संबोधले जाणारे एबल पारितोषिक 2026 कोणाला प्रदान करण्यात आले आहे? तर एबल पारितोषिक गणिताचे नोबेल पारितोषिक मिळाले तर गर्ड हॉल्टिंगटन
यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 38, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवीन अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती यांना करण्यात आलेले आहे. त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 39, मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? बघा, मणिपूर हिंसाचार चौकशी आयोगाचे नवीन अध्यक्ष हे न्यायमूर्ती B.S. चव्हाण हे बनलेले आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 40, खालीलपैकी कोणत्या संघाने रणजी करंडक 2025-2026 चे विजेतेपद पटकावले आहे? तर रणजी करंडक 2025-26 चे विजेतेपद जम्मू आणि काश्मीर या राज्याने पटकावले आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 41, ऑस्ट्रेलियाची कर्णधार ॲलिसा हेलीने आपला शेवटचा एकदिवसीय सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळलाय? तर वन डे सामना विचारलेला आहे. कुणी? तर ॲलिसा हिलने. ॲलिसा हिल ही कोणत्या देशाची कर्णधार होती? तर ऑस्ट्रेलिया या देशाची कर्णधार होती. तर हिलने भारत या देशासोबत शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेला आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42, IBM ने भारतात इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर हे कोणत्या नावाने सुरू केले? बघा, इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर. हे इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर हे IBM ने इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर IIC या नावाने सुरू केलेले आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 43, मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश तर न्यायमूर्ती सुश्रीत अरविंद धर्माधिकारी. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सुश्रीत अरविंद धर्माधिकारी हे नवीन मुख्य न्यायाधीश झाले आहे मद्रास या उच्च न्यायालयाचे. प्रश्न 44, केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनच्या मुदतवाढीला कोणत्या वर्षापर्यंत मंजुरी दिली आहे? तर जल जीवन मिशनच्या मुदतवाढीला 2028 इतक्या वर्षाची मंजुरी दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 45, मदुराई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मदुराई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 46, 2025-26 सालासाठीचा राष्ट्रीय महामार्ग हरित आच्छादन निर्देशांक NHGCI चा पहिला वार्षिक अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? बघा, राष्ट्रीय महामार्ग हरित आच्छादन निर्देशांक हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने वार्षिक अहवाल हा संस्थेने प्रकाशित केलेला. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 47, भारतीय नौदलाच्या INS त्रिखंड या युद्धनौकेने कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात सहभाग घेतलेला आहे? तर INS त्रिखंड या युद्धनौकेने. तर INS त्रिखंड हे भारतीय नौदलाचे आहे. तर ह्या युद्धनौकेने मॉरिशस या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता. हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताचा पहिला मॅक्रो अल्गी एअर टॉवर कोठे उभारण्यात आला आहे? बघा, मायक्रो अल्गी एअर टॉवर कशासाठी? तर महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताने उभारला केला आहे दिल्ली एरोसिटी महामार्ग कॉरिडॉर येथे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. क्रमांक 49, डिजिटल ट्विन उपक्रम सुरू करणारे भारताचे पहिले बंदर कोणते आहे? तर डिजिटल ट्विन हा उपक्रम सुरू करणारे भारतातील पहिले बंदर VO चिदंबरनाथ बंदर आहे, जे काही तामिळनाडूमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 50, मार्च 2026 मध्ये चर्चेत असलेले खारघर बेट हे कोणत्या आखातात स्थित आहे? बघा,
फार्गबेट, तर हे पार्शियन आकारामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 51, 2026च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सच्या पदक तालिकेत प्रथम क्रमांक हा कोणत्या देशाने पटकावला आहे? जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सच्या पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशामध्ये तर भारत या देशाने पटकावलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 52, नुकतेच उद्घाटन झालेला लोअर पोपली जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर लोअर पोपली जलविद्युत प्रकल्प हा आसाम या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 53, ज्ञान भारत मिशन कधी सुरू करण्यात आले आहे? बघा, ज्ञान भारत मिशन तर हे 2025 साली सुरू करण्यात आलेले. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 54, कोणत्या धर्मामध्ये नवरोज हा नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो? नवरोज, तर नवरोज हा पारसी या धर्मामध्ये साजरा करण्यात येतो, जो काही नवीन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. 55, स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 हा कोणाला प्रदान करण्यात आला आहे? स्टॉकहोम जल पुरस्कार, तर हा काव्य मदनी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 56, भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून महेंद्र सिंग धोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 57, कारकिर्दीत 900 गोल करणारा दुसरा पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? बघा, 900 गोल करणारा फुटबॉल या खेळामध्ये दुसरा खेळाडी हा लिओनल मेसी हा ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 58, 2027 मध्ये 8व्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे म्हणजे कॉमनवेल्थ युथ गेम्स यजमानपद हा कोणता देश भूषवणार आहे? तर राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे माल्टा हा देश यजमानपद भूषवणार आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 59, कोणत्या भारतीय औद्योगिक समूहाने अलीकडे रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाची संपूर्ण मालकी संपादन केली आहे? IPL मध्ये इंडियन प्रीमियर लीग या संस्थेमध्ये या क्रिकेट स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघाची संपूर्ण मालकी ही आदित्य बिर्ला समूह यांनी संपादन केलेली आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. पुढील प्रश्न क्रमांक 60, अट्टुक्कल पोगल उत्सव कोठे साजरा केला जातो? तर उत्सवावरती आपल्याला हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही पाठ करून घ्या. तर अट्टुक्कल पोगल उत्सव हा अलीकडेच तिरुअनंतपुरम येथे साजरा केला गेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. तर तिरुअनंतपुरम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे. तर आपल्याला राज्य सुद्धा विचारले जाऊ शकतं. तर अट्टुक्कल पोगल हा केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले 160 प्रश्न जे आज आपण अभ्यासले आहे, रिव्हिजन आपण केलेले आहे. तर तुमचा कोणताही पेपर आला आहे तर हे प्रश्न एकदा नक्की पाहून जा. बघा, प्रश्न आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून देण्याचे आहे. बघा, प्रश्न काय, नुकताच सुगोरी उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? कोणता उत्सव? तर सुगोरी उत्सव हा पर्याय क्रमांक ए ओडिसा, पर्याय क्रमांक बी आसाम, पर्याय क्रमांक सी राजस्थान, पर्याय क्रमांक डी गुजरात या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले तरी चालेल, फक्त प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. चला तर भेटूया असेच व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.